आमेर फोर्ट झालं त्याच्यानंतर आम्ही लंचसाठी निघणार होतो. जर हे कृष्ण मंदिर होतं. कृष्ण मंदिर सध्या बंद आहे म्हणून आम्ही इकडे गार्डनमध्ये आलो. त्याच्यासमोरच गार्डन आहे. हे गार्डन आहे असं. इकडे थोडंसं फोटोशूट वगैरे चाललं आहे आमचं. तर हे झालं का मग निघू आपण लंचसाठी. आता थोडे फोटोज वगैरे काढू. डायरेक्ट हॉटेलवरती भेटू. सी आमचा लंच करून झाला खंडेलवाल पवित्र भोजनालयमध्ये. फेमस आहे. टेस्ट वगैरे एकदम भारी होती. रिजनेबल रेटमध्ये पण होतं एकदम. आम्ही 6 जणांनी 2 भाजी ऑलमोस्ट 12 रोटी आणि 2 राईस 900 रुपये बिल झालं. तो चांगलं होतं. आणि कृष्णाचं मंदिर पण आहे. आता इकडे आलेलो आम्ही कृष्णा मंदिरमध्ये पण ते बंद आहे सध्या वाटतं. आता सिटी पॅलेसला जायचं आहे. सो जाऊ. आता 2-3 वेळा झालं असं मार्केटमध्येच की शॉपिंग पण काही घेतलं नाही. कुठेही शॉपिंगला गेलं ना जर आपण काही घेत असेल तर ते लोक खूप एकदम स्वीटली बोलणार. पण जर आपण दुकानाच्या बाहेर वगैरे येत असेल त्याला एकदम रूडली बोलणार. सो हे नाही आवडलं मला जयपूरचं. आता सिटी पॅलेस बघायला चाललो आपण. जाऊ दे सिटी पॅलेस बघायला चाललो. सिटी पॅलेस बघू काय काय तिकडे म्युझियमसारखं आहे. फोटोज काढण्यासाठी पॉईंट्स वगैरे आहेत तर ते बघू. आता डायरेक्ट सिटी पॅलेसला जाऊ आणि तिकडे जाऊन भेटू. हे सिटी पॅलेस एंट्रन्स आहे. आम्ही आता पोचलो आहे. हे एंट्रन्स भारी आहे ना याची. आणि इकडे ही प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे. कारण इकडचं जे राजा महाराजा होते त्यांचं अजून रूल्स तसंच आहेत. सो ही प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे पण आता पब्लिकली जाऊ शकतो. पण ह्याला तिकीट वगैरे असेल. बघू आता आतमध्ये जाऊन. ही एंट्रन्स आहे. आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी एक वेगळी एंट्रन्स आहे आणि टुरिस्टसाठी वेगळी एंट्रन्स आहे. त्या फॅमिलीला एंट्रन्सने कोणी जाऊ नाही शकत. तर आपण जाऊ आतमध्ये बघू आतमध्ये काय काय. सेम इकडे पण स्टुडंट ID घेऊन या म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि इकडे स्पॉट्स लिहिले तर आपण काय काय फिरायचं कुठे कुठे फिरायचं. आणि आपली गाईड तन्वी आहे आणि अनघा वहिनी आहे. हे 2 गाईड आहेत आपले. 150 रुपये तुमची 300. हां सो आतमध्ये जाऊ आणि बघू आता काय काय. एंट्रन्स तर आहे ते. चला आज चेकिंग आहे बघू. नमस्कार सभी लोगों से प्रणाम. नमस्कार तो बड़े स्वानियाल. एंट्री आहे ही. हा मोठा दरवाजा आहे. इकडे रेस्टॉरंट आहे. किती सुंदर वास आला. कॉफी पिवशी वाटते नंतर. आता नको. हे पण छान आहे. सभानिवास. हे ना गाईड. आता कुठे आपण सभानिवास कुठे जातो. अरे बापरे इथे आलो. ही सभानिवास आहे. आपल्याकडे मॅपमध्ये बघू शकतो आपण. इथे आता आपण सभानिवासमध्ये इकडे सभा होतात म्हणून इकडे याला सभानिवास नाव दिलं आहे. मस्ती ह्याच्यामध्ये आहे जायगॅन्टिक सिल्वर गंगा जाली. हां ह्याच्यामध्ये गंगा जल होतं. कशामध्ये ह्याच्यामध्ये. बिग इनफ टू फिट अ ग्रोन मॅन इनसाइड. डिड यू नो दॅट दीज महाराजा सवाई माधव सिंग टू ऑन ट्रिपिंग लँड. अच्छा हे सगळं महाराजा मानसिंग टू सवाई माधव
You know, टूर बरोबर गिफ्ट. आणि ते गिफ्ट केलं आहे का? हे काय लिहिलं ना गंगाजल. स्टीलचं आहे का? स्टीलचं काय? स्टीलचं नाही का? सिल्वर ना? सिल्वर, चांदीचं आहे. अरे चांदीचं एवढं. घ्यायचं का मावशी घरी? चल पडवीत ठेवू. टॉयलेटच्या बाजूला पाणी संपणारच नाही. ते जो जार दिसतो तुम्हाला हा मोठा, तो इंग्लंडच्या राजासाठी महाराजा कोणता सिंग, मानसिंगने नेलं होतं. त्याच्यामध्ये गंगाजल गिफ्ट करायला आणि पुन्हा हे घेऊन आले. सो हे त्यांचं आहे प्रॉपर्टी. आणि आता आपण कुठे जाणार आहे? चला फोटोज. सिटी पॅलेस. हे दिवाने, खास दिवाने आमचं आहे. आणि ही लोक पण आहेत तिथे झेंडा घेऊन. ते बंदूक आणि ते ठेवलं आहे. इकडे सगळे सभा वगैरे होत होते. हे त्यांचं प्रायव्हेट पॅलेस आहे. इकडे कोणालाच एंट्री नाही आहे फॅमिलीशिवाय. इकडे हे टुरिस्ट पॉईंट आहे आणि हा प्रायव्हेट आहे, त्यांनाच जातात बहुतेक हे सगळे पैसे. हे चार्जेस वगैरे येते सगळी. स्वतः इथे फोटोशूट वगैरे करू, मग बघू नेक्स्ट पॉईंट काय आहे. तिकडे तो सिल्वर जार आहे जो मगाशी तुम्हाला दाखवला तो. सो दॅट्स इट. आणि इकडे रूम्स आहेत थोडेफार सेक्रेटरीजचे वगैरे. इकडे मीटिंग वगैरे झाल्यावर प्रत्येक असे खिडकी वगैरे प्रॉपर बनवलं आहे महल. सो आता फोटोशूट करतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. प्रत्येक दरवाजाचं क्राफ्टिंग एवढं भारी आहे. सगळ्या इकडे मोर आहे, तिथे पण मोराची पंखासारखं आहे. सिमिलरली इकडे पण तसंच आहे. कार्विंग एकदम भारी आहे आणि पॅलेस दिसायला पण खूप सुंदर आहे. आणि हा त्यांचा प्रायव्हेट म्हटलं तुम्हाला तसं. सो आता हे बघू आणि मग आपण बघू वरती जायला मिळते का. फोनची बॅटरी कालसारखीच 5% बॅटरी राहिली आहे. बघू आता किती शूट होतं आहे. आणि बाकी आपण पॉवर बँक आणली आहे, पॉवर बँकने चार्ज करू अँड देन विल गो होम. सो लास्ट व्हिडिओ गोविंदजी मंदिरचा होता आणि त्याच्या आधी आम्ही गेलो होतो सिटी पॅलेस. सिटी पॅलेसमध्ये अर्धच शूट करता आलं कारण तिकडे भरपूर जागेवरती रिस्ट्रिक्शन्स होते व्हिडिओ काढायला. कारण ते म्युझियमसारखं केलं होतं त्या राजाचं, मानसिंगचं. पूर्ण असं एक्झिबिशन होतं. त्यांचे शस्त्र, परत त्यांचं ते पोलो खेळायचे. पोलो म्हणजे घोड्यावरनं हॉकीसारखं. सो ते सगळे त्यांचं ड्रेस वगैरे असे लावले होते काचेच्या आतमध्ये सगळं होतं. परत त्यांचे राजस्थानी ट्रेडिशनल वेअर्स वगैरे, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन, असं भरपूर सगळं चांगलं बघण्यासारखं होतं. त्यांचे अजून वेसल्स वगैरे होते ते सगळं बघितलं. बऱ्याचशा गोष्टी होत्या. तुम्ही पण येऊन बघू शकता. एंट्री फी जर तुम्ही स्टुडंट असाल तर 150 रुपीज आहे आणि जर अडल्ट वगैरे असाल, इंडियन असाल तर 300 आणि फॉरेनचं जर कोणी आलं तर 1000 रुपीज असे चार्जेस आहेत. सो तुम्ही जाऊ शकता बघायला. आणि आज आपला डे 3 एंड झालेला आहे. ऑलमोस्ट संध्याकाळच झालेली. आम्ही घरी आलो आहे. थकलो आहे सगळे कारण अमेर फोर्ट खूप मोठा होता आणि खूप चालण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे अमेर फोर्टमध्ये. त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलीच असेल कारण तो गाईड आम्ही घेतला होता तो प्रॉपर एकदम एक्सप्लेन करत होता. जर आवाज नसेल आला तर मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, एडिटिंगमध्ये तुम्हाला कळून जाईल ते. सो आता डिनर करू आणि डे 3 आपण एंड करूया. डे 3चा ब्लॉग खूप मोठा झाला असं मला अंदाज आहे. सो हा एक दिवसाचा एक ब्लॉग होऊ शकतो. आणि उद्या तर मोस्टली ट्रॅव्हल आहे कारण उद्या आपण जाणार आहोत आग्राला आणि जर तिकडनं टाईम मिळाला तर आपण जाणार आहोत मथुराला. सो सकाळी 6 वाजता आम्ही काकांना बोलवलं, ड्रायव्हर काकांना. आणि मग तिकडनं 6 वाजता ते बोलले 6 तास लागतील. सो 12पर्यंत आपण आग्र्याला जाऊ. आग्र्यावर 2-3 तास पकडू. तिकडनं मथुरा किती लांब आहे माहिती नाही पण ते बोलले होईल त्यावर 7 वाजेपर्यंत तुम्ही हॉटेलवर रिटर्न जाल. सो तिकडे 7 वाजता हॉटेलवर थांबू. दुसऱ्या दिवशी वृंदावन. सो असा प्लॅन चालला आहे. बघू आता उद्या काय कसं काय होतं आहे. सकाळी 6 वाजता उठायचं आहे. आत्ताच 8:30 वाजलेत. जेवायचे, झोपायचे, रेस्ट पण मिळाली पाहिजे. सो बघू काय कसं होतं आहे. आता एवढंच आहे. डे 3 एंड करतो. डिनर वगैरे काय दाखवत नाही. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नाहीतर उद्या. बाय.